पुढे जाण्याची चूक तू करू नकोस, नाहीतर तुला पश्चाताप करावा लागेल. तू कोणाला फसवू नकोस. मी आहे तुझ्या पाठीशी. तुझी फसवणूक होऊ देणार नाही. भिवू नकोस. मी तुझ्या पाठीशी आहे. माझ्या बाळा, वाईट वेळेत साथ सोडलेल्या लोकांकडे लक्ष देऊ नकोस. स्वतःवर विश्वास ठेव. जिथे श्रद्धा आहे तिथे मी कायम उपस्थित आहे बाळा. माझ्या लेकरा, नकारात्मक विचार सोड आणि सकारात्मक पॉझिटिव्ह तू राहा. कारण तुझे विचारच तुझं भविष्य ठरवणार आहे. आता तुझ्या आयुष्यातली शुभ वेळ आली आहे. दुर्लक्ष करून पुढे जाण्याची चूक तू करू नकोस. माझ्या लेकरा, बघ, तुझी सर्वात मोठी इच्छा आता पूर्ण होऊन जाणार आहे. जर त्यासाठी तू सज्ज असशील तर मी सज्ज आहे असे टाईप कर आणि ह्या भक्तिमय चॅनलला सबस्क्राईब कर. जिथे तुझी मर्यादा संपते तिथूनच माझी साथ सुरू होते बाळा. शांत मन हेच सर्वात मोठं सामर्थ्य आहे. माझ्या लेकरा, बघ, उदास असशील तर माझे नाव घे. दुःखी असशील तर माझे ध्यान कर. मार्ग भेटत नसेल तर माझे विचार घे. माझ्या बाळा, अडचणी आयुष्यात नाही तर मनात आहे. ज्या दिवशी तू मनावर विजय मिळवशील त्या दिवशी आपोआप मार्ग तुला मिळणार आहे. कितीही संकट मोठे असले तरी स्वामी महाराजांचे नामस्मरण सर्व काही ठीक करते. कारण स्वामींच्या छत्राखाली प्रयत्न कधीच व्यर्थ जात नाही. माझ्या लेकरा, विश्वास ठेव. स्वामींनी जे दिले आहे ते उत्तम आहे आणि जे देणार आहेत ते त्याहून उत्तम आहे. म्हणून हा संदेश तू जास्तीत जास्त जणांना शेअर कर आणि बघ, माझे आशीर्वाद प्राप्त कर. तुला सर्व काही आता प्राप्त होणार आहे. स्वामी महाराज कायमच आपल्या प्रिय भक्ताच्या पाठीशी असतात. अंधारातही वाट दाखवतात अशी शक्ती म्हणजे स्वामी विश्वास. संयम ठेवा, सर्व काही शक्य होणार आहे. संकटाच्या काळात स्वामी महाराजांचे नावच सर्वात मोठा आधार असतो. भीती हा मनाचा खेळ आहे. जो खेळतो तो हरतो, जो सोडतो तो जिंकतो. म्हणून स्वामींवरती विश्वास ठेवा. प्रत्येक दिवस हा नवीन शिकवण घेऊन येतो. त्याला हसतमुखाने स्वीकारा. माझ्या बाळा, रात्री जेव्हा सगळे झोपतात तेव्हा स्वामी भक्ताचे रक्षण करतात. घाम गाळलेला कधीही व्यर्थ जात नाही. स्वामींच्या छत्राखाली प्रयत्न कधीच हरत नाही. मला माहीत नाही पुढे काय होईल, पण स्वामी आहेत म्हणून सर्व ठीक आहे. म्हणून स्वामींवरती विश्वास असेल तर हा संदेश जास्तीत जास्त जणांना शेअर करा. कारण तुमच्या एका शेअरने कोणाचं तरी हारलेलं मन हे जागृत होत असतं आणि नकळतच तुम्ही पुण्याचे भागीदार बनता. स्वामी म्हणतात, बाळा, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. हे वाक्य जरी ऐकलं तरी आपल्या मनाला उभारी येते आणि प्रत्येक संकटाला आपण सामोरे जाण्याची शक्ती येते. फक्त स्वामींवरती विश्वास ठेवायला हवा. तुमचा हा स्वामींवरती विश्वास असेल तर स्वामी माझ्या पाठीशी असे टाईप करा आणि हा संदेश जास्तीत जास्त जणांना शेअर करा. कारण जिथे विश्वास आणि श्रद्धा आहे तिथे कायमच स्वामी उपस्थित आहे. म्हणून माझ्या लेकरा, तुला भीती वाटत असलेली आता तू मनातून काढून टाक. अडचणी प्रत्येकाच्या आयुष्यात आहे. तू कर्म करत राहा. तुझी सर्व अडचणी मी दूर करणार आहे. आता तुला खूप मोठा अधिकार, संपत्ती मिळणार आहे. फक्त तू विश्वास ठेव. यशस्वी होण्याचा एकच उत्तम पर्याय म्हणजे दुसऱ्याचं भलं झालेले पाहण्याची ताकद आपल्या मनात असली पाहिजे. म्हणून बाळा, ध्येय साध्य करणे कितीही कठीण असलं पण जर आत्मविश्वास असेल तर अशक्य असं काहीच नाही. आणि तोच आत्मविश्वास तुझ्यात आहे बाळा, मला माहीत आहे. ऐहिक जीवनाचे नश्वर स्वरूप मानले जाते. निष्काम कर्म करावे, मोठा अधिकार आणि चिरकाल भरवसा मानू नये. म्हणून स्वामींवरती विश्वास ठेवा. भगवंत युगायुगात धर्माची स्थापना करण्यासाठी आणि दुर्जनांचा नाश करण्यासाठी अवतार घेतात. त्यांचे जन्म आणि कर्म दिव्य असतात. माझ्या बाळा,
तीच नाती जास्त काळ टिकतात जी एकमेकांवर रुसतात, रागवतात, पण साथ कधीच सोडत नाही. कडुनिंबाची चूक नाही की तो कडू आहे. स्वार्थी तर जीभ आहे, तिला फक्त गोड आवडतं. संगत अशी ठेवा जे तुम्हाला सोबत घेऊन चालण्यात योग्य समजतील, पाठीमागे ढकलण्यात नाही. जर सहमत असशील तर मी देवाचा, देव माझा असे टाईप करा. आपल्या श्वासापेक्षा आपल्याजवळ कोण असेल तर आपल्या हृदयातील परमात्मा हाच आपला खरा मित्र आहे. म्हणून आपल्याला ह्याचे सदैव स्मरण करायचे आहे. ह्या परम मित्राच्या संपर्कात राहायचे आहे आणि ते म्हणजे स्वामी महाराजांच्या. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. माझ्या बाळा, बघ आता तुला वाटत असलेली सर्व भीती दूर होणार आहे. फक्त तू पुढे चालत राहा, घाबरू नकोस. स्वामी म्हणतात, बाळा, तुटलेल्या आरशामधूनही स्वतःचं प्रतिबिंब दिसतं, तसंच अपयशातूनही तुमचं खरं सामर्थ्य दिसतं. हार मानू नका. तुझ्या हसऱ्या चेहऱ्यामागील दुःख मलाच माहीत आहे बाळा. ते दूर करणं माझं परम कर्तव्य आहे. म्हणून तू माझ्यावर विश्वास ठेव. नियती रोज तुला नवीन दिवस दाखवत आहे, अगदी कोऱ्या करकरीत कागदाप्रमाणे. नियती तुझ्याकडून काहीतरी हिसकावून घेते, तर ते तुला काहीतरी नवीन आणि मौल्यवान देण्याकरिता तुझा हात रिकामा करत असते. म्हणून काहीही झालं तरी हार मानायचं नाही. घरातून बाहेर पडताना म्हणायचं, स्वामी तुम्ही सुद्धा माझ्यासोबत चला. कधी तुम्हाला खूप रडू येत असेल तर स्वामींना सांगा, मला पोटाशी धरा. तुमच्या हातून काही चुकलं तर म्हणा, स्वामी मला क्षमा करा. तुम्ही खूप आनंदात असाल तेव्हा म्हणा, स्वामी माझी तुमच्यावर खूप श्रद्धा आहे. तुम्ही काही कामे करता तेव्हा म्हणा, स्वामी माझ्या मदतीला या. तुम्ही रात्री झोपताना स्वामीविषयी कृतज्ञता व्यक्त करा आणि म्हणा, स्वामी तुमच्या मायेची उबदार पांघरून माझ्यावर घाला आणि माझ्यावर आशीर्वाद कायम राहू द्या. 4 दिवस वाईट आले म्हणून खचून जाऊ नका, कारण या वाईट दिवसामध्येच तुमचे चांगले दिवस लपलेले असतात. आपला वेळ स्वतःवर खर्च करा, म्हणजे इतरांना दोष देण्यासाठी वेळच मिळणार नाही. स्वतःच्या कर्मावर आणि प्रामाणिकपणावर विश्वास ठेवा. योग्य वेळ आली की एवढं भेटेल की मागायला काहीच उरणार नाही. माझ्या बाळा, कुणाकडूनच अपेक्षा ठेवून तू नाराज होऊ नकोस, कारण आयुष्याचा सोहळा संपला की घाटावर फक्त कावळाच शिल्लक राहतो. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. जर सहमत असशील तर स्वामी मी तुझा, तू माझा असे टाईप करा आणि हा व्हिडिओ शेअर करा.